जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 15वा. आत्मदशक. समास 6वा. चातुर्य विवरण नाम. श्रीराम समर्थ. दशक 15. आत्मदशक. समास 6. चातुर्य विवरण नाम. याचा भाग 2 आज आपण श्रवण करणार आहोत. ओवी क्रमांक 15 पर्यंत आपण मागील निरूपणाचं श्रवण केलं. आज या पुढील भाग आपण श्रवण करणार आहोत. समर्थांच्या दासबोधामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर माणूस उत्तम घडावा हे त्याचं मुख्य लक्षण आहे. माणसाने कसं तयार व्हावं, कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही काळामध्ये तो खचून जाता कामा नये, तो घाबरून जाता कामा नये. प्रसंग कसलाही असो तरी सुद्धा त्या प्रसंगाला सावरून नेण्याचं सामर्थ्य समर्थाने दिलेल्या या बोधामध्ये आहे. आज जगामध्ये शरीराने आजारी होण्यापेक्षा मनाने आजारी झालेले जे लोक आहेत त्यांची संख्या कितीतरी पटीने जास्त आहे. शरीराचे आजार दिसतात पण मनाचा आजार दिसत नाही. म्हणून समर्थ म्हणतायत की तुमचं मन तयार करा. ते मन तयार झालं की ते मन कसं वागेल तर आम्ही त्या मनाला जसं सांगू तसं ते वागेल. ते मन हळूहळू आपल्या म्हणण्याप्रमाणे वागू लागेल. रिमोट कंट्रोल हा शब्द आपल्याला अगदी परिचयाचा आहे. आपल्या घरी LED असतो, TV असतो, त्याचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात असते. तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते बंद करू शकता. इच्छा असेल तर त्या रिमोटच्या भरोशावर तो TV चालू सुद्धा करू शकता. तुमची इच्छा असेल तर तुम्ही दुसरा चॅनल पण पाहू शकता. पण रिमोट आमच्या हातात आहे. तशा प्रकारे समोरच्या माणसाचा रिमोट आपल्या हातात असला पाहिजे. याचा अर्थ आहे मन. दुसऱ्याचं मन जिंकलं म्हणजे रिमोट कंट्रोल आपल्या ताब्यात आला की त्यांच्याकडून काही काम करून घ्या. TV काय करतो तर TVला जे आदेश दिले जातात त्या आदेशाप्रमाणे TV कार्य करत असतो. तसं माणसं काय काम करतात तर माणसं काहीच काम करत नाही, तर माणसाच्या मनाला जे आदेश दिले जातात त्या मनाच्या आदेशाप्रमाणे ते शरीर संचलित होते. म्हणून त्या मनाला आमच्या ताब्यात घ्या. एक तर स्वतःचं मन स्वतःच्या ताब्यात घ्या आणि स्वतःचं मन स्वतःच्या ताब्यात घेतलं की दुसरी युक्ती आपल्याला येते की दुसऱ्याची मन सुद्धा कशी जिंकावी. मन जिंकणं म्हणजे काय हो नेमकं तर जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला जिंकतो तेव्हा त्याच्यावर आपला पूर्ण अधिकार असतो. आम्ही म्हणतो दुसऱ्याचं मन जिंका. मन जिंका म्हणजे काय करा, तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते मन काम करू शकलं पाहिजे. म्हणजे त्याचं मन जिंकलेलं आहे. कारण तुम्ही मुळात सन्मार्गी आहात. त्याला तुम्हाला सन्मार्गाला न्यायचं आहे. त्याचं मन तुम्ही जिंकलेलं आहे. त्यामुळे तो तुमच्या मनाच्या पलीकडे वागूच शकणार नाही. त्याची बुद्धी कामच करणार नाही. पण त्याचं मन आपल्या ताब्यात आलं पाहिजे. आणि ते मन ताब्यात येण्यासाठी त्या मनाच्या सगळ्या कमजोरी आपल्याला माहीत पाहिजे की माणसाची मनं कशी जिंकली जातात. हिप्नॉटिझम हा एक नावाचा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये मनाचा ताबा मिळवला जातो. पण तो प्रयोग क्षणिक असतो, काही वेळापर्यंत असतो, कायम स्वरूपी नसतो. जेव्हा अशा प्रकारे मन जिंकणारे लोक निर्माण होतात तेव्हा त्या माणसांसाठी सर्वस्वाचा त्याग करून त्यांच्या कार्यासाठी आपलं जीवन वाहतात. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या मावळ्यांची मनं जिंकली आणि त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी या भारताला, या राष्ट्राला चांगले दिवस दाखवले. हिंदवी स्वराज्याची स्थापना केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या या चातुर्य गुणांमुळे झाली. पराक्रम हा एक पराक्रम आहे. दुसऱ्याचं राज्य जिंकणं, दुसऱ्याचा परप्रांत जिंकणं हे एका दृष्टीने सोपं आहे कारण तेथे फिजिकल लागतं.
इथं फिजिकलची गरज नाही, उलट त्याच्यासाठी फिजिकली झिजावं लागतं. आपले तने मने झिजवावी लागतात. तेव्हा लोक आपली होतात. विनाकारण लोक तुमची होणार नाहीत. तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागणार नाहीत. घरातलं लहान लेकरू सुद्धा तुमच्या म्हणण्याप्रमाणे ऐकत नाही, तर मोठ्यांचं काय घ्यायचं. मन जिंकणं की ते मन म्हणाल तसे वागू लागते. समर्थ तेच सांगता आहे तिथं की तुम्ही काय करा, वेडे करावे शहाणे. जे वेडे असतील त्यांना कळत नाही, त्यांना तुम्ही शहाणपण द्या. कारण या जगामध्ये अनेक लोक अज्ञानी आहेत. त्या अज्ञानी लोकांना मार्ग नाही आहे. अनेक अज्ञानी लोकांनी आपण कशासाठी जन्माला आलो आहोत हेच त्यांना माहीत नाही. अनेकांना आपलं जीवन सुखी कसं करावं हेच कळत नाही. तुमच्या सानिध्यात जे येतील त्यांना तुमच्या सानिध्यात राहून चांगल्या 4 गोष्टी सांगा. म्हणून समर्थ म्हणतायत, जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे. शहाणे करून सोडावे सकळ जन. सगळ्यांना तुम्ही शहाणं करा. म्हणून समर्थ इथे म्हणतायत, वेडे करावे शहाणे तरीच जिने श्राग्यवाने. उगेच वादांग वाढवणे हे मूर्खपण. माझ्या ज्ञानाचा उपयोग काय आहे हो? मला सगळे कळते आणि माझ्या ज्ञानाचा उपयोग काय? काही उपयोग नाही. माझ्या ज्ञानाचा खरा उपयोग तो आहे की माझ्या बरोबर मी इतरांच्या उद्धाराचा विचार करील. इतरांना वर उचलण्याचा प्रयत्न करीन. अज्ञानाला ज्ञान प्राप्त करून देईल. दुःखी माणसाला सुख प्राप्त करून देईल. दरिद्री माणसाला धन प्राप्त करून देईल. अगुणी माणसाला गुण प्राप्त करून देईन. अनाथ माणसाच्या मागे नाथ म्हणून तुम्ही त्याच्या मागे उभे राहाल. सगळ्यांना सहाय्य करा किंवा तुम्ही सगळ्यांचे व्हा आणि सगळे तुमचे होतील. मग त्याच्यासाठी सूत्र कोणतं आहे? तर सूत्र एकच आहे, ते म्हणजे मन जिंकणं. ते काय करावं लागेल ते सांगू नका. त्या व्यक्तीला त्या गोष्टीचा विचार करून त्याला जिंकावं लागतं. सगळ्यांना जिंकता आलं पाहिजे, सगळ्यांना वश करता आलं पाहिजे. माणसं आपली होतात, पण आपलं होण्यासाठी थोडं तरी त्यांच्यासाठी झिजावे लागते. समर्थ त्याच्याबद्दल पुढे सांगतात आहे, वेडे करावे शहाणे तरीच जिने श्राग्यवाने. उगेच वादांग वाढवणे हे मूर्खपण. काय वाद घालत बसता? वाद घालणे या शब्दाचा अर्थ तुमचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे आणि समोरच्याचं जे म्हणणं आहे ते चूक आहे हे सिद्ध करून घेणे आहे. आणि कोणीही कोणालाही आवडत नसतो, म्हणून त्याची चुकीची बाजू जरी असेल तरी ती रेटून धरतो. म्हणून समर्थ म्हणतात, वाद घालण्यात आपलं आयुष्य वाया घालवूच नका, सोडून द्या. जे त्याच्या मनाला योग्य वाटेल तेवढं तुम्ही त्याला द्या. आणि समर्थ पुढे म्हणतात, उगेची वादांग वाढवणे हे मूर्खपण. उगाच वादंग वाढवणे, उगाच वाद वाढवणे हे मूर्खपणाचं लक्षण आहे. मिळवून जाऊन मिळवावे, पडी घेऊन उलथावे, काही चकळो नेदावे विवेक बळे. अतिशय सावधगिरीने या ओवीचा अर्थ लावला पाहिजे. मिळवून जाऊन मिळवावे, आपण इतरांमध्ये मिळता आलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला इतरांना आपल्याकडे आणण्याची इच्छा असेल तेव्हा आपल्याला त्यात मिसळावे लागते. तेव्हाच तिकडची गोष्ट इकडे येते. जसा सुगंधाला वाऱ्याचा स्पर्श होताच तो सर्वत्र दळवळतो, म्हणून आपण वाऱ्याप्रमाणे त्या लोकांमध्ये मिसळावं आणि त्यांचं मन जिंकून घ्यावे. त्यांची मनं मुळात सुगंधी आहेतच, चांगलीच आहेत. आपल्याकडे घेतल्यानंतर त्या सुगंधाच्या चांगल्यासाठी वापर करावा त्याचा. म्हणून समर्थ म्हणतायत, आपण मिळवावं आणि प्रसंग पाहून त्या सुगंधाचा वापर योग्य ठिकाणी करावा. समोरच्या माणसाला आपलंसं करावं आणि आपल्या पद्धतीने त्याच्याकडून चांगलं काम करून घ्यावं. दुसऱ्याचे चालणी चालावे, दुसऱ्याचे बोलणी बोलावे, दुसऱ्याचे मनोगत जावे मिळवून या. दुसऱ्याच्या मनोगतामध्ये आपलं मनोगत मिळवता आलं पाहिजे. 5 लोक असतात,
आपापसात चर्चा करतात, सगळी एकत्र असतात. हळूहळू सगळ्यांच्या मताप्रमाणे हो म्हणावं आणि सगळी लोक तुमचं म्हणून ऐकू लागतील. त्यावेळेस म्हणणं तुमचं ज्यावेळी ऐकू लागतील त्यावेळेस तुमचा सत्य विचार तेथे मांडावा. जो दुसऱ्याच्या हितावरती तो विपट काहीच न करी, मानत मानत विवरी अंतरतयाचे. अजून एक समर्थ विचार सांगतायत. समर्थ म्हणतायत की दुसऱ्याच्या हितासाठी जर तुम्ही झिजत असाल, दुसऱ्याचं हित साधणारे आहे, तर तुमच्या अंतःकरणामध्ये आणि तुमच्या हातून कोणाचं अकल्याण घडणारच नाही. जसे गुरुजी विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्यांचं पूर्ण लक्ष असतं की तो घडावा, हा उद्देश असतो. त्यामुळे त्यांच्याकडून विद्यार्थ्याचं कधी नुकसान होतच नसतं. आई मुलावर खूप प्रेम करते, त्यामुळे आईकडनं मुलाचं कधी नुकसान होतच नसते. वडील मुलाला नाना प्रकारे साम दाम दंड भेद सर्व प्रकारचा वापर करून त्या मुलाला घडवण्याचा प्रयत्न करतात. वडिलांकडून मुलांचं कधी नुकसान होतच नाही. ज्येष्ठ लोक असतात ते कनिष्ठाला वर उचलण्यासाठी त्याच्या हिताच्या चांगल्या गोष्टी सांगतात. त्यांच्याकडून त्याचं कधी नुकसान होतच नाही. नुकसान केव्हा होते? जेव्हा सांगणाऱ्याचं आपण ऐकलं नाही तर नुकसान होते. सांगणारा जर तळमळीने सांगतोय तर समोरच्याचं हित होणार म्हणजे नक्की होणारच आहे. तेच समर्थ इथे सांगतोय. जो दुसऱ्याच्या हितावरती तो विपट, विपट म्हणजे कपट, विपट म्हणजे वाईट किंवा विपट म्हणजे नुकसान काहीच न करी. मानत मानत विवरी अंतरतयाचे. मानत मानत एकदम नाही. कारण काय, बरेचदा जास्त ओढाताण केली दुसऱ्याच्या मनाची तर ते तुटण्याची शक्यता असते. तो मनाचा धागा इतका कोमल आहे की मानत मानत शिकवा, हळूहळू शिकवा, हळूहळू शिकवावे, घाई करू नये. लहान मुलाला एखादी गोष्ट सांगावी, एखादी गंमत करावी, त्याच्याबरोबर थोडंसं खेळावं, धावावं, फिरावं, असं करता करता त्याला हळूच चांगली एखादी गोष्ट सांगावी की पहा हे कसं करतात, चल तुला मी शिकवतो, बस इथे, असं म्हणून मुलं ऐकत नाहीत. त्यांच्या सोबत खेळावे लागते. म्हणून शिक्षण देत असताना खेळीमेळीच्या पद्धतीने जेव्हा मुलांना शिकवलं जातं तेव्हा ती मुलं खऱ्या अर्थाने शिकतात. म्हणून समर्थ इथे तेच सांगता आहेत की आधी अंतर हाती घ्यावे, मग हळूहळू उकलावे, नाना उपाय न्यावे परलोकासी. अंतर म्हणजे मन, ते मुलांचं असेल, माणसाचं असेल हळूहळू सांगावे. संतांकडे जर गेले तर संत एकदम डोक्यावर ओझं टाकत नाही, ते हळूहळू सांगतात. 2 तास तुला साधना करायची आहे, 2 तास ध्यानस्थ बस, असं सांगणार नाही. ते म्हणतील 1 माळ कर, मग आपण ती माळ करू लागलो की तिथे आपण रमू लागतो. मग सद्गुरू हळूच पुढे सांगतात की बाबा आता 1 माळ केली ना, 1 सकाळी करत जा, 1 संध्याकाळी करत जा. आता तुला कसं वाटतंय सांग बरं. मग तो म्हणतो आता मला बरं वाटतंय. मग एखादा ग्रंथ काढ, 1च पान उपासना म्हणून वाच. मग हळूहळू तो साधक 1च पान वाचायला लागतो. मग त्याला ते आवडू लागते. मग गुरुजी सांगतात आता याच्या पुढची गोष्ट तुला सांगू का, आता तू ज्ञानेश्वरी काढ, दासबोध घे, 1च समास वाच. हळूहळू त्याला इकडे आणतात. एकदम जर सांगितलं हा ग्रंथ घे आणि त्याचं तत्वविवरण कर तर हा म्हणेल बाबा एवढं मला जमणार नाही, थोडंसं सांगा. 1 श्लोक सांगितला तर म्हणेल मी श्लोकांची मांदी आली दिलीत तर एवढं मला काही पाठ होणार नाही. समर्थ इथे तेच सांगतायत की हळूहळू शिकवा. हे कांडास हे कांड मिळाला, तेथे गलबलाची झाला, कळहो उठता चातुर्याला ठाव कैचा. हे कांडाला हे कांड मिळाला, काय होईल हो, हट्टीला हट्टी माणसं मिळाली, काय होईल, दोघांचे हट्ट करता करता सगळं नुकसान होऊन जाईल. मग हट्टी माणसाबरोबर हट्ट करत बसू नये, सोडून द्यावं. शहाण्याला शहाणा भेटला तर त्यातून चांगलं निघेल. म्हणून समर्थ इथे म्हणतात चांगल्या बरोबर तुम्ही राहिलेत तर तुमच्याकडे चांगले गुण येतील, त्याचा प्रयत्न करा. उगीच करिता बडबड, परी करून दाखवणे हे अवघड, परस्थळ साधने जड कठीण आहे.
धके चपेटे सोसावे, नीच शब्द सहात जावे, प्रस्तावोन परावे आपले होती. समर्थ म्हणतायत धके चपटे सोसावे. अनेकदा लोक आपल्याला बोलतात, कधी कधी काम करणाऱ्या माणसाला लोक त्रास देतात. अशा वेळेस काय त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे का हो? थोडं सोसलं पाहिजे. सर्व संतांनी हे सोसलं आहे. धके चपेटे सोसावे, नीच शब्द सहात जावे. टोचून लोक बोलतात, आपल्याला राग येतो. राग येता कामा नये. हळूहळू पस्तावतात आणि मग शेवटी तुम्हाला येऊन मिळतात. नाथांच्या चरित्रामधला प्रसंग आहे. त्यांच्यावर कोणी यवनाने थुंकलं तेव्हा ते गंगेला स्नानाला गेले. स्नान करून परत आले. तो पुन्हा थुंकला. तसं 100 वेळा झालं तरी सुद्धा नाथ चिडले नाहीत. 100 वेळा स्नान केल्यानंतर परत येत असताना तो वरून खाली आला. नाथांना त्यांनी साष्टांग नमस्कार केला आणि माझं चुकलं ही कबुली दिली. त्यास नाथ म्हणाले, तुझं काय चुकलं मला माहित नाही, पण तुझ्यामुळे मात्र गंगेचं स्नान मात्र माझं 100 वेळा झालं. याचा अर्थ पस्तावून म्हणजे त्याला पश्चाताप झाला. पस्तावो न परावे. परक्याचं मन आता पस्तावलेलं आहे आणि मग ते आपल्या हाती घ्यावे. कुटुंबामध्ये सुद्धा सगळेच लोक आपलेसे करायचे असतील तर प्रयत्नपूर्वक कधी कधी राग येतो, पण तो राग आवरावा लागतो. जो राग आवरू शकतो तोच दुसऱ्याला जिंकू शकतो. श्री समर्थाने पुढे एक छान सुंदर विचार मांडलेला आहे. प्रसंग जाणोनी बोलावे, जानपण काहीच न घ्यावे, लीनता धरून जावे जेथ तेथे. प्रसंग पाहून माणसाला बोलता आलं पाहिजे. माणसं बोलतात आणि आपलं नुकसान करून घेतात. कुठे बोलावं आणि काय बोलावं हे ज्याला कळते त्या माणसाची जगात किंमत होते. कळते माणसाला. त्याला कळल्यानंतरही ती त्याच्याजवळ लीनता म्हणजे नम्रता असली पाहिजे. त्याचा अहंकार कामाचा नाही. जाणता असावा, परंतु जाणता असून जाणतापणाचा अहंकार त्याच्याजवळ नसावा. माणसाला कळतच नाही तरी अहंकार असतो, किंवा ज्यांना कळते त्यांच्याकडे अहंकार असतो. समर्थ तेही पुढे जाऊन सांगतायत, माणसाला कळावं परंतु अहंकार नसावा. कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे, भिक्षा मिसे लहान थोरे परीक्षून सोडावी. कुग्राम या शब्दाचा अर्थ वाईट ग्राम असा नाहीये, तर ग्राम हा शब्द गावासाठी आणि लहानातला लहान गाव असतो. तिथे सुद्धा जावं, किंवा मोठ्या नगरामध्ये जावं, किंवा मोठ्या शहरात जावं. तिथे असलेली जी घरे आहेत म्हणजे माणसे आहेत, त्या माणसांच्या अंतःकरणामध्ये शिरावं आणि त्यांचं मन ओळखावं. आणि ती कोणाच्या निमित्ताने? भिक्षा मिसे लहान थोर परीक्षून सोडावे. समर्थ शहापूरला गेले, भिक्षेच्या निमित्ताने गेले. त्या बाजी पंथांच्या घरासमोर जाऊन समर्थांनी भिक्षा मागितली. भिक्षा मिळाली नाही. 2-3 दिवसांच्या प्रयत्नांनंतर समर्थांनी त्या सतीबाई शहापूरकरच्या मनामध्ये रामभक्तीची ज्योत निर्माण केली. पुढे तिच्याच मुलाने अर्थात भीमस्वामी तंजावरकर हे समर्थांचे पुढे शिष्य झाले आणि त्यांनी समर्थ संप्रदायाचं खूप मोठं कार्य सुरू केलं. माणसं शोधता आली पाहिजेत, माणसं मिळवता आली पाहिजेत. माणसं सगळ्यांना जिंकू शकतात, मनाला जिंकू शकत नाही. म्हणून जो मनाला जिंकू शकतो तो खऱ्या अर्थाने तो पराक्रमी आहे. म्हणून समर्थ इथे म्हणता आहेत, बहुती काहीतरी सापडे, विचक्षण लोकी मित्री घडे, उगेच बैसता काहीच न घडे, फिरणे विवरणे. लोकी मित्री घडे. लोकांमध्ये गेलं तर मैत्री घडते. घरातच बसून राहिलं तर कोण तुम्हाला विचारणार पण नाही. म्हणून समर्थ म्हणतायत, बहुती तुम्ही ज्या लोकांमध्ये आणि त्यामध्ये खूप लोकांमध्ये जा, त्या लोकांमध्ये तुम्ही फिरा, तिथे विवरण करा आणि मग त्यांच्याकडनं चांगलं काम करून घ्या. उगेच बैसता काहीच न घडे. नुसते बसून राहिले तर तुमच्याकडून कार्य होणार नाही. आणि तुम्ही महंत आहात म्हणून महंताने सगळ्या लोकांना आपलंसं केलं पाहिजे.
सावधपणे सर्व जाणावे, वर्तमान आधीच घ्यावे, जाऊ ये तिकडे जावे विवेके सहित. जिथे जायचं आहे तिथे विवेकाच्या सामर्थ्यावर जा. नाना जिनस पाठांतरे. गेले तुम्ही तिथे तर काय करा? जर तुमच्या जवळ एखादा चांगला पाठांतर आहे, चांगला एखादा विचार आहे, तो समोरच्याला सांगा. त्या सांगण्याने त्यांच्या अंतःकरणाला तुम्हाला जिंकता येते. नाना जिनस पाठांतरे निवती सकळांची अंतरे, लेहो न देता परोपकारे सीमा सांडावी. तुम्ही दुसऱ्याला शिकवा, त्यांना सांगा, पाठांतर करा. पाठांतर त्यांना म्हणून दाखवा, त्यांना लिहून द्या, त्यांच्याकडून म्हणून घ्या, त्यांना कुणाला तरी सांगायला लावा. त्यामुळे तुमची अंतरे जी आहेत ती आपलीशी होतात, मनं जिंकता येतात, माणसं आपली होतात, शेवटी ती सन्मार्गाला लागतात. जैसे जयास पाहिजे, ज्याला जे पाहिजे आणि जसं पाहिजे ते ते तत्काळची दिजे, त्याला तत्काळ द्या. तरी मग श्रेष्ठची होई जे सकळांमध्ये. सगळ्यांमध्ये आम्हाला श्रेष्ठ व्हायचं असेल तर जे जे पाहिजे, जे जे भेटे भूत, त्याला ते ते द्या. सगळ्यांचे अंतःकरण तुम्ही जिंका. म्हणून समर्थ पुढे म्हणतायत, भूमंडळी सकळांसमान्य, तो म्हणो नये सामान्य, कित्येक लोक अनन्य तया पुरुषासी. त्या माणसाला जगामध्ये काही कमी नाही, कोणाला कमी नाही. जो सगळ्यांना मान्य आहे ते लोक त्यांना मानही देतात, त्यांचं ऐकतातही आणि त्यांच्याकडून चांगले कार्यही घडून घेतात. म्हणून अशा प्रकारे सगळी चातुर्याची लक्षणे समर्थांनी इथे सांगितलेली आहेत. ऐसी चातुर्याची लक्षणे, चातुर्ये दिग्विजय करणे, मग तयास काय येऊने जेथ तेथे. अशा प्रकारे समर्थांनी यामध्ये चातुर्याची लक्षणे सांगितली. आपण ती अंगीकारावीत आणि आपल्या जीवनाला अधिकाधिक संपन्न करावं. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चातुर्य विवरणाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.